वडिलांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर याला एसीपीने अटक केली आहे। अलिबाग एसबी पथकाने ही कारवाई केली असून यात 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून तक्रारदार यांच्या वडिलांचा अंतरिम जामीन नामंजूर करून त्याला अटक करेन अशी भीती आरोपी घालत होता। अटक करू नये यासाठी सचिन वायकर यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती। याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी सचिन वायकर यांनी पंचायत समक्ष एमएससी कार्यालयासमोर उरण नाका पनवेल येथे तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 50,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले। त्यानुसार मारुती कुशन शिवाजी चौक जुना पनवेल येथे सापळा आयोजित केला असता लोकसेवक सचिन वायकर पोलीस उपनिरीक्षक पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम 50,000 रुपये सचिन वायकर यांनी त्यांच्या व कारमध्ये खासगी व्यक्ती रवींद्र उर्फ सचिन बुट्टे वय वर्ष 30 राहणार करंजाडे रायगड यांच्या मार्फत स्वीकारल्याने सचिन वायकर व खासगी इसम रवींद्र बुट्टे यांना रंगेहात पकडण्यात आले। आरोपी लोकसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शिवराज पाटील पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र सरिता भोसले, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला। सापळा पथकामध्ये सरिता भोसले पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधी काही माहिती लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।